श्री नवनाथ कथासार अध्याय 4 मच्छिंद्रनाथांचे अष्टभैरव आणि चामुंडा यांना कसे वश केले याविषयीची सविस्तर कथा। याच्या नित्य श्रवणाने आपल्यावरती नवनाथांची कृपा नक्कीच होईल। अध्यायाला सुरुवात करूयात। मच्छिंद्रनाथ हिंगळा देवीच्या दर्शनाला जायला निघाले। ती देवी म्हणजे साक्षात ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदी शक्ती होय। जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या प्रचंड दरवाजापाशी पोहोचले तेव्हा दरवाजावर महापराक्रमी अष्टभैरव उभे होते। त्यांनी मच्छिंद्रनाथांना पाहता क्षणीच ओळखले। शाबरी मंत्राने नाग अश्वत्थाच्या झाडाखाली नाथाने सर्व देव अनुकूल करून त्यांच्यापासून वरदानी मागून घेतली होती। ती याची कितपत सिद्धीस गेली आहेत ती प्रचिती पाहावी असे त्यांच्या मनात आले। त्याबरोबर ते भैरव आपली रूपे बदलून संन्यासी झाले आणि दाराशी उभे राहिले। तुम्ही कोठे चाललात असे मच्छिंद्रनाथांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की मला देवीचे दर्शन घ्यावयाचे आहे म्हणून मी आज जात आहे। ते ऐकून संन्यासी म्हणाले, आम्ही येथे द्वारपाल आहोत। येथे दाराशी उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनाला येतात त्यांच्या पापपुण्याची चौकशी करून जो पुण्यवान व मनापासून दर्शनाची इच्छा करणार असेल त्यालाच आम्ही आज जाऊ देतो। तुझ्या पाप पुण्याचा झाडा देऊन तू आज जा। दर्शनाचा आव आणून रतिसुखाच्या मिशाने कोणी आत जाऊ लागले तर आत प्रवेश करताना तो दारात अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय लहान होते। खोटे बोलून अडकला असे दिसताच आम्ही त्याला मागे ओढून शिक्षा करतो। तेव्हा तुमच्या हातून जी जी कर्म झाली असतील ती सर्व सांगा व दर्शनाला मग खुशाल जा। अष्टभैरवांची हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की मी पापपुण्य काही जाणत नाही। माझ्याकडून आजपर्यंत जी जी कर्म घडली ती मी ईश्वरासाठी केली आहेत। आम्ही जती पापपुण्यापासून अलिप्त असतो। मच्छिंद्रनाथांचे हे बोलणे ऐकून अष्टभैरव चकित झाले व म्हणाले, जन्माला आल्यापासून तू कोण केलेली कर्म लपवून ठेवलीस तर येथे तुझा निभाव लागायचा नाही। तुला शिक्षा भोगावी लागेल। म्हणून काही वाईट असेल तर ते सांगून आज जा, म्हणजे अंबाबाई तुझ्यावर कृपा करील व तुला दर्शन देईल। ते ऐकून शेवटी मच्छिंद्रनाथ म्हणाले की प्राण्यांना शासन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे। माझ्यापुढे तुम्हा शूद्रांचा काय प्रताप। ते ऐकून अष्टभैरवांना राग आला। त्रिशूळ, फरस, गांडीव, तलवारी, अंकुश, बर्ची, गदा, भाले, कराडी अशी तीक्ष्ण शस्त्रे घेऊन ते युद्धाला सिद्ध झाले। मच्छिंद्रनाथांनी जय जय श्री दत्त गुरु महाराज म्हणून हातात भस्म घेतले व मंत्रून म्हटले की मित्रा वरुण देवा माझ्या कार्यासाठी सहाय्य करा। वरुणी, अग्नी, वायू, इंद्रादी देवगण, गंधर्व यांनी मला मदत करावी। अशा तऱ्हेने सर्वांना युद्धाचे आमंत्रण करून मंतरलेले भस्म दाही दिशांना फेकले। नंतर वज्रपंजर प्रयोग म्हणून विभूती कपाळाला लावली। त्याबरोबर त्यांचे शरीर वज्राहून कठीण झाले। मग मच्छिंद्रनाथांनी भैरवांना सांगितले की तुम्ही आता आळस करून वेळ लावू नका, युद्ध करण्यास तयार व्हा। युद्ध केले नाहीत तर तुमच्या मातापित्यांची शपथ आहे, युद्धाला या नाहीतर विहिरीत जीव द्या। ही कठोर वाणी ऐकून अष्टभैरवांनी रागारागाने शस्त्रे सोडली, परंतु मच्छिंद्रनाथांनी ती गवताच्या काडीप्रमाणे मानली। तिन्ही लोकांना मात्र ती प्रलय काळ वाटली। त्यावेळी वासव शक्ती सोडण्यात आली। त्या आवाजाने ब्रह्मांड दणानून गेले। शेष दचकला। तो आवाज अंबेने ऐकला व शोध घेण्यासाठी तिने आपल्या लावण्यवती दासी पाठवल्या। त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर दुसऱ्या पुष्कळ दासी मदतीला आणून शस्त्रास्त्रांचा जोरदार मारा चालू केला। मच्छिंद्रनाथांनी या सर्वांचे निवारण केले आणि भुलविणारे मोहिनी अस्त्र कामशरामध्ये घालून रोखून टाकले। तेव्हा त्या अस्त्राने दासींच्या देहात गुप्त संचार करून पिशाच्याप्रमाणे सर्वांना भ्रमविले। अशा प्रकारे चमत्कार चालू असता विद्यागौरव अस्त्राच्या मदतीने त्यांनी सर्वांना नग्न करून त्यांची वस्त्र आकाशात उडवली। नंतर माया नामक अस्त्राच्या साहाय्याने हजारो पुरुष त्या दासींपुढे निर्माण केले। नंतर स्मरण अस्त्राच्या योगाने त्या सर्व दासींना शुद्धीवर आणले। समोर हजारो पुरुष व आपण मुक्त केसांच्या वस्त्राशिवाय असा प्रकार पाहून त्या दासी अत्यंत लाजल्या व सुसाट पळत सुटल्या। त्या पळत असताना प्राण कंठाशी येऊन अस्तव्यस्त पडलेले भैरव त्यांनी पाहिले। मग त्या भगवती जवळ आल्या। त्यांना नग्न पाहून अंबेला आश्चर्य वाटले। तिने काय झाले म्हणून विचारताच दासी म्हणाल्या की पुण्य सरले म्हणून ही दशा आम्हाला प्राप्त झाली। एक जोगी आला आहे, त्याने आमची अशी दुर्दशा केली। त्यानेच भैरवांचा प्राण घेतला। तुम्ही ही जागा सोडून कुठेतरी लांब जा, नाही तर तुमच्यावरही असाच प्रसंग येईल। अशा तऱ्हेने घाबरलेल्या
त्यांनी धसका घेतला होता. त्यांना डोळ्यांपुढे तो जोगीसारखा दिसत होता. भयाने आला आला असे त्या ओरडत होत्या. हा सर्व प्रकार पाहून भवानी देवीला फार आश्चर्य वाटले. हे सर्व करणारा हा कोण आहे हे ते देवी दिव्य दृष्टीने पाहू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ या नावाने कवी नारायणाने अवतार घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग देवीने सर्वांना आश्रय दिली व त्यांच्यासह अंबा स्वतः मच्छिंद्रनाथांजवळ गेली. देवीला पाहताच मच्छिंद्रनाथांनी देवीला नमस्कार केला. अंबा देवीने त्यांना मांडीवर बसवले व त्यांच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर देवीने त्यांना भैरवांना सावध करावयास सांगितले. त्यांनी वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. भैरव सावध होऊन पाहू लागले. तो अंबादेवी मच्छिंद्रनाथांना मांडीवर घेऊन बसली आहे. मग त्यांनी ही मच्छिंद्रनाथांची स्तुती करून त्यांना शाबासकी दिली व नाग अश्वत्थाखाली संपूर्ण दैवते प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिल्याची मूळची हकीकत अंबेला सांगितली. ते ऐकून माझ्या मनात तुझा पराक्रम पाहायचा आहे असे अंबेने नाथास सांगितले. यावर तू सांगशील तसे मी तुला करून दाखवतो असे नाथांनी सांगितले. तिने पर्वत आकाशात उडून पुन्हा जागच्या जागी ठेवावयास सांगितले. हे ऐकताच मच्छिंद्रनाथांनी वायू अस्त्र योजून व मंत्र म्हणून भस्म पर्वतावर फेकले. तेव्हा पर्वत आकाशात फिरू लागला. मग तिने त्याची पाठ थोपटून त्यांना शाबासकी दिली व पर्वत उतरावयास सांगितले. तेव्हा त्यांनी वायू अस्त्र काढून घेऊन पर्वत जागच्या जागी आणून ठेवला. ते पाहून अंबादेवीला आनंद वाटला. मग नाथांना घेऊन ती आपल्या जागी गेली. मच्छिंद्रनाथ तेथे 3 रात्र राहिले. जायच्या वेळी अंबादेवीने प्रसन्न होऊन त्यांना स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 अस्त्रे प्रसाद म्हणून प्रदान केली. त्यांचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ अंबादेवीस नमस्कार करून पुढच्या प्रवासाला निघाले. तर अशा प्रकारे श्रोते हो, श्री नवनाथ कथासारचा अध्याय 4 इथे समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत मच्छिंद्रनाथांचे आणि वेताळाचे युद्ध आणि कशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी वेताळांना पराभूत केले आहे याविषयीची सविस्तर कथा आपण पुढील अध्यायात जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये अलख निरंजन लिहायला विसरू नका. नवनाथांची आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. आदेश.